हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळे? सगळ्यात पहिले तर तुम्हाला सगळ्यांना गुड मॉर्निंग. आणि मी चालली माझ्या माहेरी एक फंक्शन आहे, त्यासाठी मी चालली आहे. आणि रोहनही नंतर मला जॉईन करणार आहे 1-2 दिवसांनंतर. तर माझ्यासोबत आज सकाळी असं झालं की मी सकाळी रेडी होऊन बसली होती. मी आदल्या दिवशी ब्लॅबला बुक केली होती 4 वाजेची सकाळची, आणि मी रेडी होऊन बसली. रात्री त्याच्यासोबत बोलणं झालं होतं, तो 4 वाजेला येणारसुद्धा होता. आणि सकाळी तो फोनच उचलत नव्हता. आमचं असं झालं की रेडी होऊन बसली आणि ब्लाबलावाला येतच नाही, आणि दुसऱ्या ब्लाबलाही नव्हत्या. डायरेक्ट पाकडेवाडी वगैरे तिकडनं ब्लाबला होता. सो खूप जास्त इश्यू होता. लोकांचं का वाटतं आय डोंट नो. पण फायनली मला वाकडवरनं एक 5:30-6ची ब्लाबला भेटली, आणि त्यातही ती इर्टिगा वगैरे होती. सो तिनेही खूप त्रास दिला. म्हणजे खूप वर्स्ट एक्सपिरियन्स होता. खूप विचित्र गाडी चालवत होता तो माणूस. म्हणजे स्पीड ब्रेकर वगैरेही बघत नव्हता. त्यानंतर मी नाशिक आल्यानंतरही माझ्यासोबत सेम प्रॉब्लेम झाला. द्वारका बंद होतं. मला माहितीच नाही की द्वारका बंद आहे. द्वारकाला काम चालू आहे. सो बस वगैरे येत नाही त्या स्टेशनला. सो मी तिथे उतरून पण का प्रॉब्लेम झाला की मी तिथून रिक्षा करून मी दिंडोरी नाका आली. तेव्हा मला सिटी लिंक भेटली माझी. मी त्या सिटी लिंकने माझ्या घरी चालली माहेरी. त्यानंतर स्वामी मला घ्यायला आला होता तिथे. म्हणजे आजचा खूप वर्स्ट एक्सपिरियन्स होता. कंटिन्यू काही ना काही घरी जायला प्रॉब्लेम्सच येत होते. तर पायनॅपल ज्यूस एन्जॉय केला आणि घरी आल्यानंतर म्हणजे एक ऊन असा फेज निघून गेलेला होता. सो शंभूची गाडी काढली. शंभू बाहेर गाडी खेळत होता, आणि त्याच्यासोबत आम्हीही त्याला बघत होतो, त्याच्यासोबत एन्जॉय करत होतो. गप्पा वगैरे चालू होत्या. त्यानंतर स्वामी वगैरे मळ्यात गेलं होतं. स्वामी आहे घास वगैरे खाताना तिकडं गेलं होतं. आणि त्यानंतर रात्री शंभू आणि त्याचे बाबा म्हणजे माझे पप्पा दोघंही बसले होते त्यांची ड्रॉइंग करत. थँक्यू फॉर वॉचिंग. नेक्स्ट व्हिडिओसाठी प्लीज सबस्क्राईब करा.